अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। आज वटसावित्री पौर्णिमा। आजच्याच दिवशी सत्यवानाचे प्राण आपल्या साधनेने सावित्रीने यमदेवताकडून वापस आणले होते, म्हणून आजच्या दिवशी सौभाग्यवती महिला वटसावित्री पौर्णिमेचे व्रत करतात। असा हा पवित्र व्रताचा पवित्र सण जामनेर शहरातील सौभाग्यवती महिलांनी विधिवत आणि आनंदात साजरा केला। जामनेर शहरातील विविध भागात आज सौभाग्यवती महिलांनी वटवृक्षाची पूजा करत प्रदक्षिणा घालून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना केली। सुखी ठेव धनी माझा देवा मान कुंकवाचा, सुखी ठेव धनी माझा देवा मान कुंकवाचा, सुखी ठेव धनी माझा देवा मान कुंकवाचा, सुखी ठेव धनी माझा देवा मान कुंकवाचा।
देवा मान कुंकवाचा सुखी ठेव धनी माझा 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 देवा मान कुंकवाचा। नमस्कार, आपण पाहता जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। तर आपण जामनेर शहरामध्ये असलेल्या शिवाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत। तर आज वट सावित्री पौर्णिमा, तर ह्या जामनेर शहरामध्ये वट सावित्री पौर्णिमा ही साजरी होत आहे। सर्वत्र महिला एकत्र येऊन या ठिकाणी ही पौर्णिमा ही साजरी करत आहे। व वट सावित्री पौर्णिमेचे महत्त्व काय हे आपल्याला ह्या महिला या ठिकाणी सांगत आहे। वट सावित्री पूजा ही सौभाग्य वाढवण्यासाठी केली जाते। फार पूर्वी सावित्रीने ही पूजा आपले पतीच्या मृत्यूनंतर त्याचे परत प्राण आणण्यासाठी केले होते। आजही प्रत्येक स्त्रियांच्या मनात हेच आहे की आपल्याला भरपूर सौभाग्य प्राप्त व्हावे, अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे आणि जन्मोजन्मी असाच पती मिळावा, यासाठी वट सावित्रीची पूजा ही केली जाते। वट सावित्री पौर्णिमेचे अधिक महत्त्व आपल्याला सांगितले, ताईंनी आपल्याला वट सावित्री पौर्णिमेचे अधिक महत्त्व हे सांगितलेले आहे। त्याचप्रमाणे वट सावित्री ही पौर्णिमा अखंड सौभाग्य म्हणजे हाच पती सात जन्मी मिळावा यासाठी हे उपवास हे केले जाते। कॅमेरामन विकास इंगळेसह मी जया इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। आपण आलेलो आहोत जामनेर शहरातील पोलीस कॉलनी या ठिकाणी। आज वटपौर्णिमेचे व्रत हे आज प्रत्येक ठिकाणी महिला मोठ्या उत्साहात हे साजरं करत आहेत। तरी या व्रताबद्दलची माहिती व तसेच त्याबद्दल काही उखाणे वगैरे आपल्या इथे या लेडीज जमलेल्या आहेत, त्यांच्याकडून आपण घेऊया। टू ब्रदर थ्री सिस्टर विठ्ठलराव मिस्टर। महादेवाच्या पिंडीला बेलवा ते वाकून योगेशरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून। गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी, किशोररावांचं नाव घेते आज वट सावित्री पौर्णिमेच्या वेळी। हळद लावते, कुंकू लावते, भांगात भरते मोती, गोकुळराव माझे पती मी त्यांचे सौभाग्य होते। 1000 रुपयाची साडी, 500चा पदर, प्यारेलालरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी। तसेच आपण या वटपौर्णिमेबद्दलचा महिमा या ठिकाणी जे पंडित उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। महाभारत काळामध्ये यापूर्वी चालत आलेले हे वट सावित्री व्रत सर्व मंगळ सौभाग्य व्रत आहे। हे व्रत हिंदू मातो भगिनींनी मोठ्या भक्तिभावने करतात। सौभाग्य लक्षण सौभाग्य संवर्धन करणारे हे व्रत आहे। सौभाग्य हे स्त्रीचे सर्वत्र व्रत असते, म्हणून वट सावित्री महान सुवासिनी श्रद्धेने करून आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करताना सर्व स्त्रिया हे वट सावित्री व्रत करतात। हे सर्व दोघी स्त्रिया जे काही स्त्री हे व्रत पूजन करते ते दोघं कुळाचा उद्धार करत असते। वट पौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा दिवशी सौभाग्यवती सौभाग्य कांक्षिणी स्त्रियांनी वट सावित्री पूजा अवश्य करावी। वट सावित्री व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक आहे। स्त्रीच्या जीवनात आनंद यश आणि कीर्ती सुख ऐश्वर्य वैभव प्राप्त करून देणारे हे व्रत आहे। पुत्रवंती बनवणारे हे व्रत आहे। अखंड सौभाग्य राखणारे हे व्रत आहे। सुवासिनी मोठ्या औषधी करतात। प्रतिमे प्रतिष्ठा पतिव्रता धर्म त्याग याविषयी त्याच्या भावना व्रत अगदी निगडीत झालेले व्रत आहे। हे वट सावित्री व्रत माता भगिनी यांच्या कोमल पवित्र भावनावर अधिष्ठ आहे। तर आपण पाहिलं त्या ठिकाणी जे पंडित आपल्यासोबत उपस्थित होते त्यांनी आपल्याला याबद्दलची संपूर्ण माहितीही दिलेली आहे। तसेच सर्व स्त्रिया हे व्रत हे मोठ्या भक्तिभावाने जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी करत असतात। कॅमेरामन विकास इंगळेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। पण जामनेर शहरातील वाकी रोड शिव मंदिर या ठिकाणी आलेले आहोत। तर या ठिकाणी सर्व आज वट सावित्री पौर्णिमा, तर सर्व सुहासिनी या ठिकाणी एकत्र जमून या ठिकाणी हा उपवासही करत आहेत। त्याचप्रमाणे वडाची पूजा ही या ठिकाणी केली जात आहे। तर या सुहासिनीकडूनच आपण जाणून घेऊया वट सावित्री पौर्णिमेबद्दलची अधिक माहिती। पण हे याच्यासाठी व्रत करते मी की माझ्या नवऱ्याला खूप दीर्घ आयुष्य मिळालं पाहिजे। दंतकथा अशी आहे त्याची की सती सावित्रीने सत्यवानसाठी आपला म्हणजे त्याचा जीव गेला तर ती त्याला पुन्हा आणायला गेली होती स्वर्गात, असं ऐकून आहे मी, पण मला माहिती नाही ते काय आहे। तर माझ्या नवऱ्याने दीर्घ आयुष्य यावं हीच इच्छा आहे माझी। म्हणजे नेमकं काय तर आपल्या जीवनामधलं सत्य आपल्याला नेमकं कळायला पाहिजे। आपण सत्यासोबत जीवन जगतोय का? आपल्या जीवनातलं सत्य म्हणजे स्वतःला ओळखणे आणि आपण स्वतःसाठी पण जीवन जगणे आणि इतरांसाठी पण ती पहचान करून देणे। हे म्हणजे आम्हाला हॅपी थॉट्समध्ये बरंच काही सांगितलं, याच्याबद्दल पण एवढं काही लक्षात नाही। आता मी जे लक्षात आहे ते सांगते तुम्हाला की सत्यवान म्हणजे काय नेमकं, जे आपल्या जीवनातलं सत्य आहे ते, आणि जो आपण श्वास घेतो जो ईश्वर आहे, आपण म्हणजे कर्मकांड तर करू नाही, जास्त कर्मकांडामध्ये अडकू नाही, तर तोच ईश्वर आहे आणि तेच सत्य आहे। त्याच्यासोबत जीवन जगणे, त्याला अनुभवणे, हेच तर मी सत्य समजते। म्हणजे हॅपी थॉट्समुळे मला हे सर्व कळालं आहे, अगोदर काही कळत नव्हतं। तर मी पण म्हणते सर्वांनाही कळायला पाहिजेत।
धन्यवाद. सत्यवानाचे प्राण गेलेले होते आणि सावित्रीने हा वट पौर्णिमेचा उपवास धरून आणि हा उपवास करून देवाला त्याचा प्राण मागितले होते आणि पूर्ण देवाला एक असं केलं होतं की वा तू काहीही कर पण माझ्या पतीचे माझे प्राण मला परत आणून दे. ते आणि हा उपवास तिने पूर्ण केल्यावर ही पूजा त्या महादेवाची पूजा केल्यावर वडाला जेव्हा तिने 7 फेऱ्या मारून वट पौर्णिमेचा उपवास केला आणि नंतर त्या कथेमध्ये जसं सांगितलं आहे त्यानुसार तिने ते पूर्ण विधी केला आणि त्या देवाकडून तिचे पतीचा प्राण मागून आणला आणि तिच्या पतीचा प्राण मिळाल्यामुळे सगळ्या सुळसेनी दरवर्षी हा उपवास करता आणि देवाला मागणं करता की माझ्याही पतीचा प्राण किंवा त्याच्यावर येणारं संकट येऊ नको देऊ, अगोदर माझ्यावर ते संकट येऊन जावं, माझे प्राण गेले पाहिजे आणि माझ्या पतीला दीर्घ आयुष्य मिळालं पाहिजे अशी एक कथा आहे. आणि त्याच्यानुसार सगळ्या सुवासिनी याचा उपवास करतात. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, शरदरावांचे नाव घेते पत्नीच्या नात्याने. जीवन में ज्योति सागर में मोती, संतोषराव है मेरे पति, मैं हूं उनके जीवन साथी. विकास पाटील गेले काशी, मी धरते एकादशी. काशीहून आणल्या 2 साड्या, सासूबाई म्हणता मला, जाऊबाई म्हणता मला, विकास पाटील म्हणता कळत नाही का ग वैशू तुला. मंगळसूत्राच्या 2 वाट्यात सासर आणि माहेर, अभयरावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. चांदीच्या मंदिराला सोन्याचा कळस, संजय रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या वेळेस. मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला, उल्हासरावांच्या संसारात अखंड सौभाग्य दे मला. सासू सासरे माझे मायाळू, पती माझी हौशी, प्रवीणरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. हळद लावते, कुंकू लावते, वाण घेते घोडात, कडुबारावांचे नाव घेते सवासणीच्या मेळ्यात. राजहंश पक्षाने हिरे मोती गिळावे, दीपकरावांसारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे. जे मायाळू धीर माझ्या हौशी, संतोषरावांचं नाव घेते वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी. फुलात फुल गुलाबाचे, फळात फळ आंबा, जितेंद्र रावांचं नाव घेते अजितच तांबा. कॅमेरामन विकास इंगळे सह मी जया इंगळे, जय भीम महाराष्ट्र न्यूज, जामनेर. तोंडापूर जवळील कुंभारी शिवारात कुत्र्याच्या हल्ल्यापासून बचाव करताना विहिरीत पडलेल्या हरणाच्या पिलाला सुखरूपपणे बाहेर काढून येथील प्राणीमित्र प्रभाकर साळवे, पवन साळवे आणि मोहन पवार यांनी जीवदान दिले आहे. विहिरीत पडलेले हे हरणाचे पिल्लू कुत्र्याच्या हल्ल्याने खूप भेदरलेल्या अवस्थेत होते. प्रभाकर साळवे यांनी या पिलाला गोंजारत पुन्हा रानात सोडून दिले आहे. भूतदया असणाऱ्या या प्राणीमित्रांचे या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चालू आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत एरोंडल तालुक्यातील भिल्लवस्ती गालापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील पुंझरकर यांनी पर्यावरण सप्ताहाची सुरुवात केली आहे. पर्यावरण सप्ताहानिमित्त भिल्लवस्ती गालापूर येथे 151 रोपांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. किशोर पाटील पुंझरकर यांच्या उपक्रमशील कार्याने या शाळेला नुकतेच ISO मानांकन सुद्धा प्राप्त झाले आहे. राज्याचे शिक्षण संचालक सुनील चव्हाण साहेब असतील, तसेच आपल्या राज्याचे व आमचे प्रेरणास्थान शिक्षण मंत्री सन्माननीय विनोदजी तावडे साहेब, तसेच या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नामदार दिलीपजी खोडके सर व सध्याचे अध्यक्ष नामदार उज्ज्वलाताई मच्छिंद्रबाबू पाटील जे आमच्या एरोंडल तालुक्याचे त्यांनी देखील या मोहिमेची दखल घेतली. दररोज सुट्टीचा कालावधी असल्याने आम्ही खेडोपाडी जाऊन झाडे लावा झाडे जगवाच्या सोबतच जिल्हा परिषद शाळा टिकवण्याचा संदेश गावोगावी पालकांना देत आहोत. जसं तळी शाळा आम्ही संपूर्ण स्वतःची मुलं दाखल करून सेमी इंग्रजी माध्यमाची केली, तो एक पॅटर्न आम्ही जनतेस पुढे ठेवत आहोत की पटसंख्या वाढीसह जिल्हा परिषदच्या शाळा सक्षम व चांगल्या पद्धतीच्या आहेत. खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये आपली मुले देखील, जशी माझी मुलं मी दाखल केली तशी आपली मुलं त्या जिप शाळेतच दाखल करा. हे सर्व करत असताना शासनाच्या सर्व योजना ज्यावेळेस आम्ही त्यांना शिक्षणाविषयीच्या व एकूणच सर्व विकासाच्या दृष्टिकोनातल्या असलेल्या योजना समजावून सांगतो, त्यावेळेस त्यांची आणि आमची स्वाभाविकपणे एक जवळीक व आपुलकी व जिव्हाळा
तयार होतो आणि त्या जवळिकीच्या माध्यमातून आमचा संवाद वाढतो. मग अनुलोममध्ये आम्ही जे काम करतो ते देखील या ठिकाणी मला कामी येत आहे. अवैध दारू विक्रेत्याने उधारीचे पैसे मागण्याचा तगादा लावल्याने पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील ज्ञानेश्वर पाटील या 17 वर्षीय युवकाने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याने पिंपळगाव हरेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे. मयत ज्ञानेश्वर याला दारूचे व्यसन जळले होते. त्याच्या असहायतेचा फायदा घेत डोंगरगाव गावात अवैधपणे दारू विक्री करणारे आनंदा लोखंडे आणि गयाबाई लोखंडे यांनी त्याला उधारीने दारू देऊन कर्जबाजारी करून ठेवले होते. उधारीचे पैसे दे म्हणून या अवैध दारू विक्री करणाऱ्या मायलेकांनी मयत ज्ञानेश्वरला धमकी दिल्याने त्याने आत्महत्या केली असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा या गावातील अवैध दारू विक्री बंद न झाल्याने या युवकाचा बळी गेल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. दिलीप जैन, JBN महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर, पाचोरा. मी सुजित वाळके, मी डोंगरगावचा पोलीस पाटील आहे. पोलीस पाटील झाल्यापासून वेळोवेळी मी गावचा पोलीस पाटील म्हणून गावात जी अवैध दारू विक्री चालू होती त्याबद्दल पिंपळगाव पोलीस स्टेशन तसेच दारूबंदी विभाग जळगाव या ठिकाणी अर्ज केले. त्यानुसार पिंपळगाव पोलीस स्टेशनमधील PSI वाघ साहेब यांनी रेड देखील मारली. रेडमध्ये काही खोके त्या ठिकाणी पकडले गेले. मंगलाबाई सुभाष पाटील आमच्या गावाची दारूबंदी झाली पाहिजे. लहान लहान मुलं सुद्धा दारू प्यायला लागून गेले. याळभर काम करत्या, शेतामध्ये मावल्या त्या, संध्याकाळी लोक झोपू देत नाही. भांडे विकता, धान्य विकत्या, डाळी भाजी विकत्या, भांडे विकता. दारूवाली बाई फार शिळ्या देते. मार ठोक करायला पाहिजे. बाया कधी तिच्या घरी गेल्या तर वाटीन ती शिळी देते ती बाई. दारूबंदी झाली पाहिजे. आम्हाला कौशल्याबाई अशोक पाटील, डोंगरगाव. आमच्या गावामध्ये दारूबंदी करत नाही. पहिल्या महिलांनी 3दा सह्या घेतल्या व सही अंगठ्या घेऊन 3 अर्ज पोलीस स्टेशनला दाखल केले. दाखल केल्यावर सुद्धा दारूबंदीवर त्यांना शेतकरी बांधवांच्या राज्यात सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देत जामनेर तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आयच्या विद्यमाने जामनेर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतकरी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे शासनाने त्वरित मान्य कराव्यात या आशयाचे निवेदन तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदार नामदेव टिळेकर यांना देण्यात आले. या प्रसंगी तहसील कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. पण आलेलो आहोत पोलीस स्टेशन या ठिकाणी. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव यावा यासाठी या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते तसंच काही पदाधिकारी आंदोलने करीत आहेत. त्या आंदोलनाबद्दलची अधिक माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊया. मागील सरकारच्या वेळेस आताचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब दिंडी यात्रा काढताना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना सोयाबीनला, कापसाला, इतर शेतीमालाला भाव हा मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी त्यांची हक्काची आहे ती मिळालीच पाहिजे. परंतु सत्तेवर आले, शेतकऱ्यांना वाटलं की ठीक आहे काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही तर यांना एक संधी देऊन बघू. त्यांना सत्तेत दिलं मित्र हो शेतकऱ्यांनी. आणि सत्तेत आल्यानंतर संपूर्ण घोर निराशा ही शेतकऱ्यांची हे सरकार, फडणवीस सरकार करीत आहेत. कुठल्याही प्रकारचा शेतीमालाला भाव नाही. तूर पेरा, तुरीसाठी आम्ही अनुदान देऊ, संपूर्ण तूर खरेदी करू. ऐन शेतकऱ्याची तूर आली आणि यांनी परदेशात तूर आयात केली. शेतकऱ्याची तूर हे खरेदी करू शकत नाहीत. तुरीचं उत्पन्न परमेश्वरानं अतिशय चांगल्या प्रमाणात दिलं. भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणतात साल्यांची एवढी तूर खरेदी केली, यांचं समाधान होत नाही. ह्या दानवेला एक समजत नाही, अरे या शेतकऱ्याच्या बळावरच तुम्ही सत्तेवर आलेला आहात.
या एवढी मस्ती ही जिरवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे आणि येत्या काळामध्ये ती निश्चितच त्यांची जिरेल. आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एकच म्हणणं आहे, वेळ काढूपणा करू नका. अरे जो योगी सत्तेवर बसता बसता पहिल्याच मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये कर्जमाफी करतो, अरे तुम्ही एवढे कमी अभ्यासू आहात का? तुम्हाला पहिलीपासून अभ्यास करायचा आहेत का? तुम्हाला कशासाठी अभ्यास करायला लागतो? अरे अंबानीचं कर्ज 25,000 कोटी महाराष्ट्र शासनानं माफ केलं, त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास लागत नाही. 8 कोटी 30 मोठमोठे देशातले उद्योगपती यांचे जवळपास बुडीत NPA मध्ये पडून आहेत 8 लाख कोटी. त्यासाठी तुम्ही कुठलाही तगादा लावत नाही. आणि माझ्या मायबाप जो अन्नदाता आहे त्या शेतकऱ्याचे 30,000 कोटी तुमच्याकडून निघू शकत नाही. आमचं सरकारला एकच म्हणणं आहे, शेतीमालाला हा स्वामीनाथन आयोगाप्रमाणे भाव हा मिळालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायलाच पाहिजे. नवीन नवीन बुद्धी सुचते त्यांची. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली म्हणजे बँकांचं बल होईल. अरे बाबा, बँकातूनच कर्ज घेतलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की बँकांमध्ये पैसा न देताना शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे द्या, ते भरतील त्यांच्या खात्यामध्ये. तर आमचं या आंदोलनातून ह्या झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी आणि त्यांना एकच सांगणं आहे, शेतकऱ्यांची हे कर्जमाफी तातडीने व्हायलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांची ती हक्काची बाब आहे. एवढं मोठं कर्ज आहे, त्या 30,000 कोटी ॲड होऊ द्या ना, काही फरक पडत नाही. आणि या माध्यमातून अजून एक महत्त्वाचं म्हणणं आहे, जसं 5 एकर अल्पभूधारकांना हे कर्जमाफी करू इच्छितात, तर बाकीच्या शेतकऱ्यांनी काय, त्यांना सुद्धा उत्पन्न घेत असताना नफा तोटा हा येतच असतो. अरे करोडपती जे यांचे आमदार आहेत, करोडपती यांचे जे मंत्री आहेत, यांच्यासाठी ते भत्ते घेतात, त्यांच्यासाठी भत्ते वाढ करतात. मग त्यांच्यासाठी वेगळा न्याय, आज शेतकऱ्यांसाठी कसा काय न्याय? जो शेतकरी आहे तो कोणीही असो, तो 2-3 वर्षापासून या दुष्ट चक्रामध्ये अटकलेला आहे आणि कर्जमाफीशिवाय कुठलाही पर्याय ह्या शेतकऱ्यांसमोर नाहीत. पुढे मागच्या काळामध्ये बघा, हे म्हणतात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या की मुख्यमंत्र्यावर 302चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मग आता कोणावर व्हायला पाहिजे 302चा गुन्हा? आता किती गुन्हे व्हायला पाहिजे? किती मोठ्या प्रमाणात संख्या वाढली? देशामध्ये सर्वात मोठी आत्महत्याचं शेतकऱ्यांचं प्रमाण असेल तर ते महाराष्ट्रात आहेत. म्हणून या महाराष्ट्रातल्या जाणत्या राजासाठी, अन्नदात्यासाठी ही कर्जमाफी ही व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्यांजवळ कुठलाही पर्याय नाही. एवढं आणि तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही आमचा जो संदेश आहे हा सरकारपर्यंत जरूर पोहोचवा. थँक्यू. आपल्या ह्या जामनेर तालुक्याचे जे आमदार आहे, 25 वर्षांना आमदार होते, हे म्हणत होते की आमचं शासन जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांसाठी न्याय देऊ. आता ते शासन, त्या शासनामध्ये ते मंत्री असून जे 7,000चा भाव कपाशीसाठी मागत होते शेतकऱ्यांसाठी, आज त्यांना त्या गोष्टीचा विसर पडल्यासारखं असं वाटतंय. कारण ते शेतकऱ्याचं फार मोठे कैवारी म्हणून त्याला ओळखले जाणार होते. शेतकऱ्यांचे नेते बघ गिरीश महाजन, आज ते मंत्री असून मुख्यमंत्री साहेबांचे जवळचे मित्र आहे, तरी त्यांना शेतकऱ्याबद्दल आज कोणत्याच गोष्टीची आठवण येत नाही. आणि कायम ते 20 कर्मचारी MSCBचे अधिकारी असो, शिंगाळा मोर्चे, MSCBवर कायम त्यांनी मोर्चे काढले, काळे फासले. आज वीज मिळत नाही, शेतकऱ्यांना तूर खरेदी होत नाही. शेतकऱ्यांवर काय अन्याय होतो या 3 वर्षामध्ये त्यांना शेतकऱ्याबद्दल कुठलीच आठवण आलेली नाही. आणि कर्जमुक्तीबद्दल तर त्या विषय कळायला तयार नाही. अशा शासनाला तर त्यांची जागा दाखवली पाहिजे. ह्या जनतेने, शेतकऱ्यांनीच त्यांना मोठं केलं आणि त्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठले. आणि त्या महाराष्ट्रात टपरी छाप म्हणून ओळखले जाणार हा मंत्री आमदार, आज तो त्या टपरी छापांच्या जीवावर एवढा मोठा झाला, पण त्या टपरी छापांना सुद्धा तो न्याय देऊ शकत नाही. तर त्यांनी त्यांचा स्वतःचा राजीनामा द्यावा आणि चालतं व्हावं. आणि त्यांनी अशी जनतेला न्याय देता येत नसेल तर त्यांनी त्या राजीनामा देऊन पुढे चालावं. जे लोकांना देशद्रोही म्हणतात ते मोदी, दाऊद इब्राहिम साहेब त्यांच्या नातेवाईकांना घरी जातात, जेवतात, खावतात आणि इकडे लोकांना म्हणतात की आम्ही असे, आम्ही तसे. किती खोटं बोलणार, लोकांना किती दिवस चिवत्या बनवणार? आता चिवत्या बनवण्याची वेळ निघून गेली. आता आपण घरी चालते व्हा, आपण राजीनामा द्यावा आणि पुढची वाटचाल चालू करा. त्यांनी सत्तेवर येण्यापूर्वी या भाजप सरकारने लोकांना खोटे आश्वासने दिली. त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला हे देऊ, ते देऊ, 1.5पट कमीत कमी उत्पन्नाचं 1.5पट प्रॉफिट देऊ, हे सगळं करून त्यांनी लोकांना फसवलं. नंतर जेव्हा भरघोस जनतेने त्यांना वोट दिल्यानंतर आता 3 वर्ष अगोदरच जेव्हापासून ते सत्तेत आले तेव्हापासून असं एक राष्ट्राला आणि आपल्या राज्याला एकदम सगळ्यांना हे वाटू लागलं आहे की त्यांनी लोकांना फसवले, लोकांना फसवून त्यांनी त्यांचे वोट घेतले आणि आता ते त्यांच्या विरुद्धच सगळे काम करतात. हे काय की
असं असू शकतं की प्रत्येक घटक हा कोणत्याही राज्याचे कोणत्याही मुख्यमंत्री किंवा सरकारकडून असंतुष्ट होऊ शकत नाही, पण आपल्या राज्यात हे होत आहे की कोणताही घटक, किमान कोणताही सिंगल घटक, कोणत्याही समाजाचा घटक हा मला दाखवा तुम्ही की ते समाधानकारक सरकारची कारकिर्दीवर समाधान व्यक्त करत आहे, असा कोणताही घटक नाही. ते आपले मजूर असो किंवा ते आपले शेतकरी बांधव असो किंवा उद्योगपती असो किंवा ते दुसरे काही नोकरदार असो, कोणत्याही समाजाच्या घटकाला ते न्याय देऊ शकत नाही. एज्युकेशन आणि हेल्थ या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा लोकांना त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा त्यांनी भंग केल्या आहेत. आणि शेतकरी आंदोलन, भारताचा संपूर्ण देशाचा 78% वाटा GDPचा हा ॲग्रिकल्चरल इन्कमवर आहे, शेतकऱ्यांचे कष्टावर आहे. आणि या शेतकऱ्याला जर ते सुखी करण्याचे काम करत नाही आहे, त्या शेतकऱ्याला दुःख देत आहेत आणि त्यांना आंदोलन करावं लागते, हे एकदम दुर्दैवी बाब आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री, सरकार आणि पर्यायी सगळ्या मंत्र्यांना ही अनुवेदन करतो की त्यांनी या आंदोलनांची जास्त काही विपरीत घटना अगोदर दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, तातडीने निर्णय द्यावा आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांनी जे काही धोरणं आहेत ते तातडीने लागू करून त्याला राबवावे. तसेच शेतकऱ्यांचे सगळे कर्ज माफ करावे, कारण जेव्हा कॉर्पोरेट जगताचे 9 लाख करोड रुपयाचे कर्ज राईट ऑफ होऊ शकतात, तर 9 लाख कोटींचे कर्ज राईट ऑफ होऊ शकतात, तर मग शेतकऱ्यांचे का नाही. आणि शेतकरी हा सुद्धा उद्योग म्हणून ऍक्सेप्ट करावा. शेतकरी ही काही मजुरी नाही, हा उद्योग आहे. कारण जगाचे शेतकरी राजा आहे, जगाचे पालनहार आहेत, ते जगाचे राजे आहेत, ते लोकांना पोचण्याचं काम करत आहे. ते जर आपला घाम आपल्या शेतात गिरविणार नाही तर सगळे करोडपती, अरबपती, अंबानी सुद्धा हे भुकेच मरणार आहे, ते त्यांना त्यांचं घर चालवणे हे होतील. म्हणून माझी ही विनंती आहे, सरकारने याची दखल घ्यावी व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. निकम भारत रामकृष्ण निकम, शंदोने गौतम नगर, तिथून आलो आहे मी सकाळचा 8 वाजता. इथं मी अनुदानसाठी आलो आहे. त्या अनुदानवाले मी एका जणाला भेटलो, तर तो म्हणतो की बा 1500 रुपये आम्हाला द्या, नंतर तुम्ही तुमचं अनुदान न्या. म्हणजे असं कुठलं आहे ते अनुदान, ते ताडपत्री वा काही पत्र इतर शेतकरीसाठी. हां, तर त्याच्यासाठी 1500 रुपये कशासाठी लागतात तुम्हाला? आम्हाला भेटले, पण ते आता नाही तिथे, ते लोक गेले. ते तर मी सकाळचा फिरतोय कागदपत्र घेऊन सण. हां, मी शेंदुर्णीचा आहे, गौतम नगर, रामकृष्ण निकम. या जामनेर तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. या शासनाला आमची सर्व शेतकरी बांधवांची एकच विनंती आहे की आपण लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन या शेतकऱ्यांना, या देशाच्या पोशिंद्याला आपण उज्ज्वल भवितव्य द्यावं. ज्यावेळेस आजचे जे सरकार आहे, या सरकारमधले जे मंत्री आहेत, हे ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस त्यांनी अनेक आंदोलनं केलीत, कर्जमाफीसाठी आंदोलनं केलीत, शेतकरी मालासाठी आंदोलनं केलीत. परंतु ज्यावेळेस हे सत्तेमध्ये आलेत त्यावेळेस आज हे सर्व विसरून गेले. यांचे प्रदेश अध्यक्ष असतील, यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, यांच्यासारखे मंत्रीसुद्धा खोटं बोलत आहेत किंवा हे कर्जमाफीसाठी असे आंदोलनं करावेच लागतात, कर्जमाफीची मागणी विरोधी पक्षात असताना करावी लागते. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे. आज जर आपण एकंदरीत विचार केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, या जामनेर तालुक्यामध्ये, या जामनेर तालुक्याचे जे स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात, या मंत्री महोदयांनी या अगोदर अनेकदा आंदोलनं केलीत, अनेकदा MSEBच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलीत. कापसाला 9000 रुपये भाव मिळावा, ज्यावेळेस 7000 रुपये भाव होता, 9000 रुपये भाव मिळावा म्हणून यांनी खोटं नाटं उपोषण केलं आणि नंतर हेच बोलतात की बा ती उपोषण करून माझी चुकी झाली. आज आपण या जामनेर तालुक्यामध्ये बघतो, संपूर्ण तालुक्यामध्ये सर्व कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. कुणी लक्ष द्यायला तयार नाही. सर्वीकडे 2 नंबरचे धंदे काय असतील, धंद्यांसाठी त्यांची कॉम्पिटिशन चालू आहे, कार्यकर्त्यांना पोचण्याचे कामं चालू आहे आणि इकडे शेतकरी राजा लंबा होतोय. परंतु यांनी बोगस कामं करून 1-2 नंबरचे धंदे करून इथं पैसे कमावण्याचा उद्योग यांनी सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्याकडे मुळीच लक्ष द्यायला तयार नाही. तर माझी विनंती आहे या शासनाला आणि आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की यांनी लवकरात लवकर अल्पभूधारक शेतकरीच नव्हे तर संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा उतारा कोरा करावा आणि आपल्या शब्दाला टिकावं, एवढीच विनंती मी आपल्या माध्यमातून करू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहिलं या ठिकाणी शेतकऱ्यांनी तसेच या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला याबद्दलची अधिक माहितीही दिलेली आहे. त्याच प्रकारे शेतकऱ्यांबद्दल सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी असेही आवाहन ते या ठिकाणी करत आहेत. कॅमेरामन विकास इंगळेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.